हॅलो एव्हरीवन, वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल। मी लक्ष्मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। तर थंबनेल आणि टायटल पाहून तुम्हा सर्वांच्या लक्षात आलंच असेल आजचा व्हिडिओ कोणत्या विषयावरती होणार आहे। तर आज मी तुमच्यासोबत अशी ट्रिक किंवा अशी एक आयडिया शेअर करणार आहे ज्याच्यामुळे जर तुम्ही साडीला अशा प्रकारे पिको केलात तर दिवसातून साधारणतः 50 ते 60 साड्या तर सहजच पिको होतील। ठीक आहे, तर त्यासाठी आपण आता सुरुवातीला इथे काय करणार आहोत, पिकोची सेटिंग करायची। पिकोची सेटिंग करत असताना आपल्याला जी शिलाईची नॉर्मल सेटिंग असते ती आपल्याला 5 वरती ठेवायची आणि पिकोचे जे हे सिल्वर कलरचं जे बटन आहे किंवा सिल्वर कलरचा जो बाण आहे तो तुम्हाला 3 वरती ठेवायचा आहे। ठीक आहे, तर मी इथं अशा प्रकारची सिल्क साडी घेतलेली आहे। ह्या साडीला दोन्ही साईडला पिको करायचं आहे। ठीक आहे, तर पिको करत असताना आपल्याला मेन पॉइंट काय करायचा असतो तो म्हणजे साडी जी आहे ती सरळ रेषेमध्ये अगदी स्टेप व्यवस्थित कट करून घ्यायची। ठीक आहे, ती कशी कट करायची या रिलेटेड चॅनलवरती व्हिडिओ आहे, जर तुम्हाला पाहायचं असेल तर त्यामध्ये एक मस्त अशी ट्रिक मी शेअर केलेली आहे, ती तुम्ही जाऊन पाहू शकता। ठीक आहे, साडीला पिको करत असताना आपल्याला थोडंसं साडीचं अंतर ठेवायचं आहे। त्यानंतर पिकोच्या दाबमध्ये पिकोच्या फूटमध्ये आपल्याला साडी अशा प्रकारे अडकवायची आहे आणि साडीचा जो काठ आहे तो अशा प्रकारे किंचितसा फोल्ड करायचा आहे। आता बऱ्याच जणांना पिको जो आहे तो बारीक हवा असतो, काय काय जणांना मोठा हवा असतो आणि काय काय जणांना मीडियम हवा असतो। ठीक आहे, तर आता ही जी साडी आहे ह्या साडीचं फॅब्रिक कसं आहे किंवा कोणत्याही साडीचं फॅब्रिक कसं आहे त्यावरती तुम्ही पिकोचं जो साईज आहे ती कमी जास्त करू शकता। ठीक आहे, तर आता मेन महत्त्वाचं सांगते ते म्हणजे जर तुमच्या साडीचं जर फॅब्रिक जाड असेल, जसं की काठपदरची जी साडी असते त्याचं जर फॅब्रिक असतं ते थोडंसं जाड असतं, मग त्याला थोडासा मोठा पिको हवा असतो, तर तुम्हाला किंचितचं म्हणजे जे तुम्ही साडीचा जो काठ असतो तो जे पकडतात त्याच्यावरती ते डिपेंड असतं। त्यामुळे तुम्हाला काय करायचं, जर साडीचं जर फॅब्रिक किंवा काठ जे आहे ते जाड असेल तर तुम्हाला थोडंसं फोल्ड करायचं आहे, खूप नाही। आता ह्या साडीचं फॅब्रिक खूपच पातळ आहे त्यामुळे मी इथं जे हे आहे ते थोडंसं जास्त पकडलेलं आहे। मात्र नेटची वगैरे साडी असेल किंवा इतर साडीचं जे कसं असतं बघा, सिल्क साडी किंवा एकदम नॉर्मल आपण डेली वेअर करतो अशा साडींना काय असतं माहिती आहे का, त्यांचं फॅब्रिक खूपच पातळ असतं। मग अशा वेळेस तुम्हाला डबल फोल्ड टाकायचा आहे। जर तुम्ही अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप जर सगळ्या गोष्टी फॉलो केला तर मग मात्र फिनिशिंग खूप उत्तम येते पिकोला आणि साडी खूप छान आणि खूप सुंदर सुरेख दिसते। त्यासाठी ह्या गोष्टी लक्षात ठेवा तुम्ही, साडीच्या फॅब्रिकनुसार तुम्हाला साडीची जे काठ असतो तो फोल्ड करायचा आहे। ठीक आहे, ही महत्त्वाची योग्य आणि एकदम परफेक्ट अशी फिनिशिंगसाठी टिप आहे। बघू शकता किती सुंदर फॅब्रिकला मॅच होईल असाच पिको झालेला आहे। आता राहिलेला जो एक्स्ट्राचा भाग आहे तो पण अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित म्हणजे हे करून घ्यायचं आहे। परत एकदा त्याच्यामध्ये अटॅच करून आपल्याला राहिलेला भाग पण फोल्ड करून पिको करून घ्यायचा आहे। जसं मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवलेलं आहे तशा प्रकारे आपल्याला फोल्ड करायचं आहे। ठीक आहे, तर आता फॅब्रिकनुसार आपल्याला पिको कसं करायचं ते समजलं। मात्र बऱ्याच जणांना असं हवं असतं की साडीचा जो पिको आहे तो जवळजवळ हवा असतो आणि बऱ्याच जणांना असे लांब लांब म्हणजे पातळ पिको हवं असतो, तर त्यासाठी मी तुमच्यासोबत शेअर करते। तर तसं जर तुम्हाला पिको जो आहे तो जाड जवळजवळ टीप हवी असेल तर तुम्हाला एकतर पॉईंट तुम्ही शिलाईची जी टीप आहे ती कमी जास्त करू शकता आणि दुसरं म्हणजे जर तुम्हाला पिको जाड हवा असेल ना तर खूप खेचायची नाही साडी। आता मेन पॉईंट पिको करत असताना एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे साडीचा पिको खूप सुंदर आणि सुरेख येण्यासाठी, साडीला फिनिशिंग येण्यासाठी मेन पॉईंट असतो तो म्हणजे साडी तुम्हाला खेचावी लागते। तुम्ही जर साडी पिकोच्या मशीनवरती नाही खेचलात तर ती काय करते माहिती आहे का, पिकोची मशीन जिथल्या तिथेच म्हणजे तिथल्या तिथेच पिको होते, अजिबात साडी पुढे सरकत नाही आहे। जरी तुमच्या शिलाई मशीनच्या दात्र्या वगैरे व्यवस्थित असतील तरीसुद्धा पुढे खेचतच नाही। त्यामुळे मी तुम्हाला सांगते, डाव्या हाताने आपल्याला पुढे 4 बोटे ठेवायची, अंगठा जो आहे तो आपल्याला साडीच्या काठावरती प्रेस करायचा आहे आणि त्यानंतर पुढे साडी जी आहे ती अशा प्रकारे प्रेस करायची आहे। आता तुमच्या हातामध्ये सगळी काही जादू आहे, तुम्हाला फॅब्रिक किती पकडायचं आहे किंवा काठ किती पकडायचं आहे, त्याचबरोबर तुम्हाला कसं खेचायचं आहे ते सगळं तुम्ही तुमच्या मनावरती तुमच्या हातावरती सगळं डिपेंड करतं। त्यामुळे मी तुम्हाला सांगू इच्छिते, तुम्हाला हात तुमचा साडीवरती किंवा शिलाई मशीनवरती व्यवस्थित बसला पाहिजे। तुम्हाला कुठे हात कुठे ठेवायचा, कोणती बोटे कुठे ठेवायची ते लक्षात ठेवायला पाहिजे, तरच तुमच्या जी साडीची फिनिशिंग आहे खूप सुंदर येते आणि पिको पण खूप छान दिसतो।
पिको जो आहे तो फॅब्रिकला मॅच झाला पाहिजे, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. आणि त्यानंतर मग तुम्हाला पिकोचं फॅब्रिक किती पकडायचं, साडी किती खेचायचं, हे सगळं काही तुम्ही मॅनेज करू शकता. जर तुम्ही कस्टमर घेत असाल किंवा घरच्या घरी जरी साडीला पिको करत असाल तर एकदा दोनदा तीनदा एक्स्ट्राचं कापड घेऊन व्यवस्थित ट्राय करा त्याच्यावरती आणि त्यानंतर मगच तुम्ही साडीला पिको करत चला. ठीक आहे, बघू शकता दोन्हीकडचे जे पिको आहे ते व्यवस्थित मॅच झालेले आहेत आणि साडीला फिनिशिंग पण खूप सुंदर आलेले आहे. ठीक आहे, आणि मेन पॉईंट सांगायचं राहिलंच, तुम्ही प्रत्येक वेळेस काय करायचं आहे, साडीला पिको करत असताना मॅचिंग दोरा घ्यायचा आहे. जो की काटाला आहे तो, धडीला जो आहे तो घ्यायचा नाही. कारण ज्या काठपदरीच्या साड्या असतात ना ते काय करतात, धडीची जे दोरी असते धागा असतो तो यूज करतात मॅच. पण तसं करायचं नाही आहे तुम्हाला. साडीचा जो काठ तुम्ही कट केलेला आहे सरळ रेषेत त्याचं काय कलर आहे त्याचा तोच तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे एव्हरीवन. ठीक आहे, ज्या कलरचा वापर जास्त झालेला असतो तो धागा शेअर करायचा. नाहीतर काय होतंय, मग तुम्ही जर पिको दुसऱ्या कलरने केला तर त्याची फिनिशिंग बिघडते, साडी अजिबात सुंदर दिसत नाही किंवा छान दिसत नाही आहे. ठीक आहे, ज्या काही महत्त्वाच्या टिप्स होत्या त्या मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. बघू शकता दोन्हीकडचे पिको करून झालेले आहेत आणि साडीला फिनिशिंग किती सुंदर आलेली आहे, अगदी फॅब्रिकला मॅच झालेलं आहे. खूप बारीक पण नाही आणि खूप मोठा पण नाही आहे. पिको किती सुंदर झालेला आहे. मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला का आणि तुम्ही साडीला कसं पिको करता ते पण कमेंट करून सांगा. ठीक आहे, चला भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मी तुम्हा सर्वांचा निरोप घेते आणि खरंच मनापासून थँक्यू कारण तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल. ठीक आहे, चला भेटू, बाय, टेक केअर.